अध्यक्ष महोदय, धन्यवाद अध्यक्ष महोदय। वरुण जी 2 मिनिटात संपवतो। बोला बोला मुरजी पटेल। अध्यक्ष महोदय, नगर विकास खात्यामध्ये बोलत असताना बाब क्रमांक 114 पान क्रमांक 73 अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सिमेंट कॉन्क्रीट रोड पूर्ण मुंबईत जाळा बसवलेला आहे। अध्यक्ष महोदय, मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, हा सिमेंट रोड बनवताना त्याच्या खाली जे पाण्याचे लाईन आहे, अध्यक्ष महोदय, हा पाण्याची लाईन जर लिकेज झाली तर त्याचे रोड खोदण्याची परमिशन मुंबई महानगरपालिकेचे मुख्य कार्यालयात जावं लागते। हा फाईल फिरत असताना 6 महिने लागते। प्रभू साहेब, माझी शासनाकडे विनंतीची मागणी आहे की हा वॉर्ड लेवलवर त्यांना परमिशन द्यावं। 5-5, 6-6 महिने लोकांना पाणी भेटत नाही, म्हणून वॉर्ड लेवलवर हा सिमेंट रोड कॉन्क्रीट रोड खोदण्याचं परमिशन जर दिलं तर त्याचा फायदा लोकांना होईल। अध्यक्ष महोदय, दुसरा विषय अध्यक्ष महोदय, आपण 500 फुटाच्या आत महाराष्ट्र शासनाने कर माफ केलेले आहेत 500 फुटाच्या आत घरांना। माझी शासनाकडे अशी विनंती आहे अध्यक्ष महोदय की 500 फुटाच्या आत आपण कर माफ केले, पण आधीचे जे कर आहेत ते कोट्यवधी आहे। अध्यक्ष महोदय, ते सारे बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांना, अध्यक्ष महोदय 2 मिनिट लागेल मला, 7 तास झाले बसलोय अध्यक्ष महोदय, ते सरसकट कर माफ करावं अशी माझी शासनाकडे विनंती आहे। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, माझ्या विभागात मरोड तिथे भरपूर ट्रॅफिक जाम असतात। तिथे 10 एकरचं मुंबई महानगरपालिकेचे पाणी खात्याचे एक प्लॉट आहे। अध्यक्ष महोदय, त्याचे 10,000 फूट जर फेरीवाला झोनसाठी उपलब्ध करून दिली तर सगळे फेरीवाले हा तिकडे बसतील आणि मरोल हा ट्रॅफिक मुक्त करण्याला आम्हाला मदत होईल। अध्यक्ष महोदय, एक माझ्या विभागात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा ग्रंथालय बनवतोय। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाने भरीव निधी हा ग्रंथालयासाठी द्यावी अध्यक्ष महोदय अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या विभागात MIDC आणि मुंबई महानगरपालिकेच्या जमिनीवर SRA प्रकल्प राबवला जात आहे। अध्यक्ष महोदय, हा SRA ला 20-20, 25, 30-30 वर्ष झाले अध्यक्ष महोदय, पण त्यांना अजून डीम कन्व्हेन्स झालेले नाही। जर डीम कन्व्हेन्स आपण करून दिलं तर त्यांना SRA रिडेव्हलप करण्याचा मार्ग मोकळा होईल। अध्यक्ष महोदय, शेवटचा एक प्रश्न, MIDC आणि BMC वर राहणारे लोकांना डीम कन्व्हेन्स जर सोसायटीना करून दिलं पाहिजे।